आणि मीरा भाईंदर आणि संभाजीनगरात फसवणूक झाली अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। संभाजीनगरात संजय शिरसाटांची फसवणूक झाली असं प्रताप सरनाईक म्हणालेत। भाजपने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे असं देखील सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये देखील शिवसेना भाजप एकत्र लढत नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील युती तुटलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया आली आहे। मीरा भाईंदर आणि संभाजीनगरमध्ये फसवणूक झाल्याचं प्रताप सरनाईक म्हणालेत। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची फसवणूक झाल्याचं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे असतात। आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले आहे वसई विरारमध्ये वगैरे, पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे। आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे। संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे, योग्य नव्हे। शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली पाहिजे। आणि याच संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। भारतीय जनता पक्ष हे वापरून घेऊन त्यांचा वापरा आणि फेका असं त्यांचे धोरण आहे। त्यामुळे आक्रोश जो संभाजीनगरमध्ये दिसतो आहे ते पक्ष निष्ठा सोडून पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्ष आता काँग्रेसची स्थिती जी होती पूर्वी ती आता भाजपची आहे असं म्हणायला हरकत नाही। तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काही राडा झालाय त्याच्यानंतर आणि राजकीय प्रतिक्रिया देखील या सगळ्या प्रकारावरती उमटलेल्या आहेत। राजकारणी नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया। अतुल सावे साहेब आणि भागवतजी कराड साहेबांनी फक्त माझा यांचा कार्यकर्त्यांनी पाहिला साहेब। यांनी काय केलं माहितीये का? नाही साहेब ऐका, यांनी फक्त वंजारीला तिकीट दिलं साहेब। काम नसताना पाहुणा म्हणून तिकीट दिलं त्यांनी, म्हणून तुझ्या पाहुणा मला कशाला कार्यकर्ता राहू दिलं? सागर पाल्याला दिलं साहेब, ज्याचा 3% सुद्धा सर्वांनी। आता जिल्हा अध्यक्षाला विनंती आहे, यांनी मला मेसेज केला, यांनी मला अंधारात ठेवलं, माझ्याकडे प्रूफ आहे। यांनी सर्वे केला, सर्वे आणा। जर मी दिसलो नाही ना तिथं साहेब, मी जर दिसलो नाही ना प्रयत्न का केला? आत्मदानी अन्याय झाला साहेब। एवढा अन्याय नाही सहन करू शकत साहेब। मला मी जनतेसमोर माझी जनता रडते साहेब। नाही साहेब, मी काय करायचं नाही का, मला जगायचं नाही। आम्ही फक्त कार्यकर्त्याचा विचार करू। यांनी 15 दिवस आम्हाला 12,000 घरं फिरवले आणि आज तो पॉम्पलेट बघा तुम्ही। यांनी सांगितलं की 50%, अरे काही 50% नाही, 5% महिलांना सुद्धा यांनी तिकीट दिलं नाही। कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिलं। यांनी सरळ बांगड्या घालावा, यांना टिकली बांगडी आम्ही सगळं देतो, यांनी तिथं बसावा। मी 25 वर्ष काम केलं, यांनी मला आश्वासन दिलं। संध्याकाळी यांनी मला 3 वाजेपर्यंत सांगताय, 2:30 वाजेपर्यंत सांगताय तुझं तिकीट आहे, हे म्हणतात तुझं तिकीट आहे। यांनी वंजारीला या सावेंनी त्यांचा पीएला तिकीट दिलं साहेब। पीएला तिकीट तुम्ही मीडियाला माहिती आहे ना यांनी पीएला तिकीट दिलं। ज्याचं काय साहेब, यांनी मला धोका दिला। जनता माझ्या मागे आहे, मायबाप जनतेची अपेक्षा पूर्ण झाले होते। आमचा खूप घात केला या लोकांनी, खूप घात केला। प्रशांत तुझंच तिकीट आहे रे, प्रशांत तुझंच तिकीट आहे रे। तो इतका गोड बोलत होता आमच्या सोबत आणि त्यानं आमचा खूप घात केला। त्यानं एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा पूर्ण परिवार त्यानं हे करून टाकला। आमच्या तोंडात घास आला आणि आमचे पूर्ण हातपाय त्यानं बधीर करून टाकलेले आणि हे कुत्रे पडून गेले। आता
आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या महिलांच्या देखील काही प्रतिक्रिया समोर आल्या, त्याही पाहूया. किनेकर साहेबाला तर माहिती होतं ना, प्रशांत बदाने माझा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मुख्यमंत्र्याकडे जाऊन माझ्या नवऱ्यासाठी तिकीट मागू शकत नव्हता का? फक्त हे लोक एक नंबरचे स्वार्थी आहे, मतलबी आहे, फक्त यांची पोळी शेकता, यांना यांचं मतलब पाहिजे. फक्त हे सामान्य कार्यकर्त्यांना लोकांना फक्त यूज करून घेत आहे बस. अशा माणसाला तिकीट दिलं की त्याचं ग्राउंडमध्ये त्याला कोणी ओळखत पण नाही, त्याचं नाव पण नाही आहे. आता आमच्या वार्डात लोकांना असं हे झालेलं आहे की आपल्या प्रशांत बदाने भाऊला तिकीट नाही तर आम्ही मतदान तरी कोणाला करायचं? कारण आता तुमची भूमिका काय असेल? आता तर या पापींना तर धडा शिकवायचाच आहे आम्हाला. या पापींना धडा शिकवायचा आहे आम्हाला सगळं भाजपीतून संपून टाकायचंय संभाजीनगर मधून. आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.